आज आपण क्रिस्पी चिकन बनवणार आहोत। एकदम हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतं त्याच पद्धतीने आपण आज घरी बनवणार आहोत। एकदम क्रिस्पी असं स्टार्टर आपण तयार करणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। इथं मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे। त्याचे मी पातळ उभे काप करून घेतलेले आहेत। यामध्ये आपण पाव चमचा काळी मिरी, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा लिंबूचा रस आणि 1 अंड मी यामध्ये फेटून घातलेला आहे। आता ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूण मसाला, 1 चमचा कॉर्न फ्लॉवर आणि 1 चमचा आपल्याला मैदा किंवा गव्हाचं पीठ घालायचं आहे। मी इथं गव्हाचं पीठ घातलेलं आहे। हे आपण आता मिक्स करून घेऊया आणि हे आपण लगेच तळायला घेणार आहोत। तर आपण तेल मीडियम गरम झालं की त्यामध्ये आपण हे चिकन घालून घेऊया। हे चिकन आपण एकदमच बसेल एवढं घालून घ्यायचं। हे सुरुवातीला चिकटलं तरी तळल्यानंतर ते वेगळं वेगळं होतं। आपण ह्यामध्ये बसेल तेवढं घालून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांनंतर आपण पलटी करून घेऊया। हे आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी आपण क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। हे आता झालेलं आहे। तर आता आपण हे काढून घेऊया आणि राहिलेलं पण आपण असंच सगळं तळून घेणार आहोत। आता मी इथं एक कढई ठेवलेली आहे। ती गरम झाली की त्यामध्ये आपण 1.5 चमचा तेल घालून घेऊया। आता ह्यामध्ये 1 कांदा, कोबी आणि 1 शिमला मिर्च बारीक कट करून घातलेली आहे मी। तुम्ही यामध्ये स्किप केलं तरी चालेल। आता हे आपण 2 ते 3 मिनिटं चांगलं फास्ट गॅसवर भाजून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये आपण 1 चमचा विनेगर, 1 चमचा सोया सॉस, 2 ते 3 चमचे आपल्याला इथं टोमॅटो सॉस घालायचं आहे। आता ह्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून आपण हे मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं आपण हे गॅसवर परतवून घेऊया। आता ह्यामध्ये आपण कलरसाठी फूड कलर ॲड करूया। तुम्हाला नसेल घालायचा तर स्किप केला तरी चालेल। आता ह्यामध्ये आपण तळलेलं चिकन घालून घेऊया आणि हे आपण सगळ्या सॉसेसमध्ये मिक्स करून घेऊया। चिकनला व्यवस्थित कोटिंग आपण सॉसेसचं करून घेणार आहोत आणि 1 मिनिटासाठी आपण हे परतवून घेणार आहोत। आता हे तयार झालेलं आहे। तर आता आपण वरून थोडेसे तीळ घालून घेऊया। आता हे आपण प्लेटिंग करून घेऊया। हे आपण गरम गरमच सर्व करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक यू।